सांगाल खरं तर आपण विजयी झालात, परंतु एकंदरीत चित्र असं दिसतंय की नगराध्यक्ष पदाचं भाजपवर विचार झालेला आहे. काय प्रतिक्रिया काय सांगता? मुळात मोहोळमध्ये भारतीय जनता पार्टी ही पहिल्यांदाच एवढ्या ताकदीनं लढली होती आणि ह्या निवडणुकीमध्ये आता दुर्दैवी म्हणजे आमचं नगराध्यक्ष पद हे 170 मतांनी गेलेलं आहे. नगरसेवक 11 आलेले आहेत, परंतु गेले अनेक वर्ष जी परंपरा उबाटा सेनेची होती ते घालवण्याचं काम ह्या वेळेला भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे. 11 नगरसेवक आलेले आहेत, पण दुर्दैवाने आमची महिला शीतलताई क्षीरसागर नगराध्यक्षाचे उमेदवार ह्या 170 मतानं पराभूत झाल्या. त्याचप्रमाणे मोहोळमध्ये गेले 30 वर्ष शिवसेना उबाटा गटाचा वार्ड क्रमांक 1 हा बालेकिल्ला होता. गेले 5-6 टर्ममध्ये तिथं कायम शिवसेनेचाच उमेदवार यायचा, परंतु ह्या वेळेला मी त्या प्रभागातून 333 मतांनी निवडणुकीमध्ये विजय मिळवला. परंतु दुर्दैवाची एक गोष्ट की माझ्याबरोबरची महिला जी होती भोसले ह्या फक्त 3 मतांनी तिथं पराभूत झालेल्या आहेत. खरं तर माझ्याबरोबरचा एक सहकारी गेला, त्याचप्रमाणे नगराध्यक्षाचा आमचा एक उमेदवार थोडक्या मतांनी पडला. परंतु 11 जागा येऊन म्हणजे गड आला पण सिंह गेला म्हणल्याप्रमाणे आमचा एक नगराध्यक्षाचा उमेदवार आणि माझ्याबरोबरच्या भोसलेताई ह्या पराभूत झाल्या याची खंत आहे. मोहोळमध्ये राजन पाटील आपण सोबत होते पक्षप्रवेशामुळे, एकंदरीत त्यांचा प्रभाव पडला का आणि त्याबद्दल काय मत आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सन्माननीय राजनजी पाटील यांच्या भोवतीच होती आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे नक्कीच त्यांची राष्ट्रवादी हे भारतीय जनता पार्टीमध्ये आले. त्यामुळं मोहोळमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद मोहोळ शहरातच नाही तर तालुक्यामध्ये वाढलेली आहे. हे नाकारून चालणार नाही, कारण हे राजन पाटील हे गेले 15 वर्ष आमदार आणि त्यांनी सांगल ते 3 आमदार आणलेले आहेत. म्हणजे त्यांची नक्कीच ताकद या तालुक्यामध्ये गेले 30 वर्षापासून आहे आणि त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला आम्हाला ते प्रवेशामुळे नक्कीच झालेला. जिल्हा परिषद पंचायत समितीला वापसी करणार का, पुनरागमन होणार का? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला comeback करणार का? 100% ग्रामीण भागामध्ये मोहोळ शहरापेक्षा आम्ही त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं 100% भाजप हे तालुक्यामध्ये आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला लढवणार आणि 100% सर्वच्या सर्व जागा ह्या आम्ही कमळाच्या चिन्हावर चांगल्या मताधिक्याने याच्यापेक्षा निवडून आणणार.